श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन, निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, याचा भाग 13वा. आम्ही सत्संगाच्या नावाखाली आमची एक टोळी तयार करण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. मग ह्यानं त्यांची स्तुती करायची, त्यानं त्याची स्तुती करायची आणि एकाची स्तुती करता करता हळूहळू इतरांची निंदानालस्ती करायला सुरू करायची. इतरांची मग अ न बचं कौतुक करायचं, ब न कचं कौतुक करायचं किंवा तुलना करायची. परमार्थ राहिलाच बाजूला. एकत्र जमून विपरीत गोष्टींची चर्चा करीत राहणं हा त्या परमार्थाचा अपमान आहे, सद्गुरूंनी दिलेल्या दीक्षेचा अपमान आहे. आणि पुन्हा गोष्ट ध्यानामध्ये ठेवावी, साधना ही एकट्यानं एकट्यापुरती करायची असते. सामुदायिक साधना हा प्रकारच विपरीत आहे. सामुदायिक साधना होत नाही, सामुदायिक ध्यान होतच नाही. बघा पटतंय का? मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा माझ्या मनामधल्या इच्छा, वासना, कामना त्या उफाळून वर येतात. 1000 माणसं जर बसली तर 1000 लोकांच्या इच्छा, वासना, कामना तयार होतात, त्या उफाळून वर येतात आणि या सगळ्या विपरीत गोष्टींचं एक वेगळं सामूहिक मन तयार होतं. ते मन तुम्हाला छळत राहतं. सामुदायिक साधना होत नाही. सामुदायिक साधना करण्याचा प्रयोग चाललेला आहे, गर्दीचा परमार्थ असत नाही. परमार्थ हा गुरु आणि शिष्य या दोघांमधला असणारा अंतरंग देवाणघेवाणीचा विषय आहे. भगवंत आणि भक्त यांच्या अंतरंगातला जो संवाद आहे, सुसंवाद आहे. म्हणून आपण काय करतो आहोत? हरिकृपा बळे. इथं सुद्धा परमेश्वराची कृपा असेल तर हे सगळं सांभाळलं जातं. सत्संग, परमेश्वराच्या कृपेनं मला सत्संग लाभला. सत जे शाश्वत चिरंतन आहे ते. सत चित आनंदरूप परमात्मरूप, त्याच्याशी माझी मनाची तार जुळली पाहिजे, त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. ध्यान करत असताना सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारा अविनाशी आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे, अशा त्या तत्वाशी एकरूप होऊन राहणं म्हणजे सत्संग साधणं. असा सत्संग किती वेळा साधला जातो मंडळातून? 4 लोक एकत्र जमल्यानंतर परमेश्वराशी नातं जोडून देण्याची प्रक्रिया घडते का सांगा. मग ते माझं मलाच वैयक्तिक करावं लागणार असेल तर? गुरूंनी दिलेलं नाम, गुरूंनी दिलेली साधना ती एकसारखी मी सतत करत राहिलो तर माझा सत्संग झाला. समर्थ रामदासांचं मोठं मार्मिक वचन आहे. समर्थ सांगतात, हे ध्यानामध्ये घ्या, सत्संग खंडू नये अंतर्यामी. सत्संग हा तुमच्या अंतर्यामीचा विषय आहे, तो समाजाचा विषय नाही, तो गर्दीत साधता येत नाही. आज इथंच थांबूया. या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.